गुड मॉर्निंग. तर असं घर आहे आमचं आणि पाठीमागं जे बांधकाम केलं ते ना ते असं केलेलं आहे. इथं हे बाथरूम काढलं आहे पण गावाकडं काही नाही. कसं ठेवतात काही ठेवतात बाबा. कुठं कपडेन, कुठं लसूण, कुठं कांदेन, कुठं खत, कुठं काही आहे, कुठं काही आहे. तर आल्यावर मी असं हे केलं आणि घर आहे पुढं असं बघा दारात पटांगण मस्त. लाईट कशी चकमक करते. तर आले काल पेरायला. अंगण मस्त आहे आणि पुढं दे सपरी केलेली. तर चालले 2-2 हांडे बघितले का. असं पाणी आणलंय आम्ही. शेतकरी आम्ही ओनली. थांबना चांताय घेत्यान. तर चुलत जावे ती आणि हे चुलत ननंद. तर आम्ही असे शेजानी घर आहेत आणि मस्त तरी येतं बघा. बास टाकली आतमध्ये दाखवते तुम्हाला. दिसतंय का नाही काय नो. अजून तरी लय काम राहिलं इथलं. ह्याला हे करायचं आहे, गेट बसवायचं आहे. इथं खिडकीला पण हे बसवायचं राहिले. आपलं छोटंसं गावाकडं आल्यावर कधीतरी राहायला नको का. आणि हे म्हणताना पसारा तर सासूबाईचं असंच राहतं. हो का शेळ्याला खायचं घरात ठेवले. भूस आहे याच्यात. भूस याला म्हणतात भूस. सकाळी मी फरशी पुसून काढली एवढी खराब झाली ती. हे ह्याचं भूस असतं कशाचं, ज्वारीचं. आणि हे बघा भांडे बिंडे सगळे भरून ठेवलेत. अरे अगदी काय नाही. आम्ही आल्यावर काही इथं करीतच नाही. गावाकडून तिकडून आलो ना तर मग दिरात त्यांच्यातच ते स्वयंपाक झालेला खातो त्याच्यामुळं. आणि सगळे भांडे इथं असे डिक्कीत भरून ठेवलेत. काही डबे तिकडे घरात आणि इथं ठेवले भरून. जो काही घरात काय झाप याला म्हणते झाप. हे शेळ्या कोंडायचं झाप. असं हे गावाकडले फवारा कापूस फवारायला त्याला. हे आमचा भैया नेनो आबाचा. आणि असं ठेवलं आहे. तर असं आपलं आलं की. आणि फरशी कशी आहे तर छान आहे का नाही. मी मध्ये असं पडदी बिडदी काय घातली नाही. मोठं का व्हायना म्हणलं पण हे होईल. तर तुम्हाला इथून दाखवते मी केवढं आहे. डबल वळी झाला असतं. इथं किचन वाटतं. किचन वाट्यावर कसं केलं आहे सगळा राडाचे. पण जाऊ दे आपल्याला जेव्हा राहायला यायचं आहे तेव्हा व्यवस्थित होईल. आता काय आपण राहत नाही काही नाही म्हणल्यावर. मग आता हे बाकीचं ज्यांना लागणाऱ्या वस्तू ठेवतात तर ठेवून द्यायचं. तर हे असे. आणि ही भिंत आहे ना तर पहिली दगडाची भिंत आहे ही. आमची इकडं असे पहिले दगडाचेच घरं होते. दगडाची भिंत आहे ही. आणि इकडूनच फक्त एक ह्याची कशाची आणि वरती पत्रे येतं. साधं गरिबाचं घर आहे. ह्याच घराला गेले 2-2.5 लाख रुपये. साधं केलं आहे तरी पण बघू आता आपल्याला कुठं लय लागतं आहे लगेच यायला आणि राहायला. आपण इथं येत नाही काही नाही. केव्हा तरी आलं तरी मग आपलं तिकडंच खातो तिकडंच करतो असं. पण आता हे म्हाताऱ्या माणसाचं कसं असतं कुठं काही ठेवायचं सामान. ठेवू द्या म्हणलं जाऊ द्या. तर ठेवलं आहे असं लसूण काही हे काही करून आपलं खायपुरतं करतात. आणि इथं शेळ्यान ते इकडून असं हे झाडं लावले पोरीने. इथं आमच्या सासूबाईच्या शेळ्या. हे तुळशी वृंदावन मी केलं त्याच्यावर कशी तुळस लावली ती बी सुकून गेली. काय झालं कारण तिला. इथं चाललंय वाटून घाटून भाजी करायचं काम. पाटाला मावळला आहे ना. उपटाय पाहिजे. वहिनीचा पाटा कसा उपटून घेतला वहिनीने. एक जावबाई खाली राहतात तिकडं लांबेगर आणि हे बारक्या जावाचं. हे आमचं असं दाखवते तुम्हाला. पुढं पत्र्याची पडी आहे. इकडून चुलत दिराचं शेळ्या गुरं हे. आणि पुढं भरपूर पटांगणे त्याच्यामुळं काही मस्त गावाकडं खरंच मोकळं वातावरण भारी वाटतं. तर म्हणलं चला एक व्हिडिओ काढावा गावाकडला म्हणून. इथं लिंबूनी आम्ही लई दिवस याला म्हणायचो हे गडलिंबूचे काही हे होत नव्हतं. पण आता 2 वर्ष झालं चांगलं हे यायला लागलं. आता काही लिंब नाहीत याला कुठंच. आहेत लिंब हॉकी यायला लागले. तर तुम्हाला दाखविते. दिसतंय का हे बघा लिंबू बारीक यायला लागलेत आता. इथं एक आलं आहे. अजून हे असते याच्यात पाल्यात काही दिसत नाहीत पण येतात असे तोडून नेतात. आणि हे सरपण तर लागतं बघा सगळ्याची ज्याची त्याची ढिगारी सरपणाचे. हे चुलत द्या. हां पोरांना हे सायकल भेटली शाळेत. आणि आपलं कपडे बिपडे धुवायला. इथं गावाकडं कसं असतं गाव ते गाव. इथं सीताफळीचं एक झाड आहे. इथं हे लिंब होत आहे ना गं.
ह्याच्यावर एवढे असले का ह्याचे भोपळे यायचे ना. आता पाऊस पडले की वेल उगन, त्याला कोणी बी टाकीत नाही, लावीत नाही, काय नाही, पारुसा दोडका, पण ते उगतं लगेच. आणि मस्त बघा आबळ आलेलं आहे, आलं पेरणी करायला. तर रात्री पाऊस झालाय, आता बी येतं बघा. काय नाही, आमची ठक्कू गोट्या खेळती, गोट्या है ना. असलं मस्त म्हणजे एक खेडेगाव आहे आपलं. तर खेड्यागावात छानपैकी आपलं जसं पाहिजे तसं आहे. ज्यावेळेस आपण राहिले हो त्यावेळेस अजून हे होईल, पण आपण नाही राहिलं त्यामुळं हे नाही. तर चालला आहे असा राडा, भाजी करायचा, स्वयंपाक करायचा आहे. तर चला म्हणलं एक व्हिडिओ काढू मस्तपैकी. आणि जिकडं तिकडं बाबा नुसते कपडेच कपडे येतं. काय करावं यांच्या कपड्याला आणि त्याला, पण आपण काय करा. इथंच करतो स्वयंपाक चुलीवर, गॅस करतो चुलीवरच. चुलीत उंदरं लोळते तर पामा, चुलीत उंदरं लोळते, उंदरं. पाणी ठेवले, साधं साधं घर, साधं साधं. तर हे बारक्या जाऊबाईचं कपडे. हां, म्हातारीच्या पेट्या. तर ह्याच्यात काय आपण बघू ना डब्यात. बॅटरी का नाही यात काय हात घालीन तर बाबा काय. बॅटरी का नाही सुपडे. ह्याच्यात काय आहे रे. काय काय बॅटरी क्लावर पापड्या आहेत काय. हां, थांबा आपण पापड्या घेऊ खायला. लाव रे बाबू हे. तर आमच्या इकडे आहे ना अशा पापड्या करते. कोण कोणाचा आला देवघर, काय लय कसं आहे देवघर. तर हे बघा कोणाचा आहे फोन बघ. ह्या अशा बाजरीच्या पापड्या थापून करतात. हॅलो, बाजरीच्या, ज्वारीच्या अशा. तर मस्त आम्हाला पण दिल्यात, कालच टाकल्यात. गव्हाच्या कुरड्या असतात. हॅलो. आणि आता बाई ह्या पाणी कशी आणते बघितलं का. बघ आमची लहानी जागा. एवढं येऊन आणते, एवढ्या जवळून. तर एवढं काय 2-2, 3-3 आणायचे. हा, दूध गेलं काय ना होतो. थोडंच आणायचं ना, एक एक भांड्या. कुठून आणलं, प्यायचं आणलं काय. मोबाईल हरलाय. हां, तर चला असं होतं घर. आणि या पापडी खायला एवढी छान लागते. आणि या पापड्या कच्च्याच खातात. हे तुळशीन राहून राहिलं भैया म्हणतोय. तर शेतात गेल्यावर शेतातला व्हिडिओ येईन. पण गाव ते गाव असतं, खरंच गावात करमत. घरं छोटे पण माणसं प्रेमळ. ते तिकडं आमची गाडी. सासूबाई आल्यात बघा तिकडून. पुढे गेल्या तिकडून. बाई आल्यात आमच्या. तो आंघोळ केली का. पुसून काढते ना मग पदरानी. हां, पदरानी पुसून काढी ती. ठकू गोटी नाही ती टाकून दे. येड कवा आली इथं. तिथंच आले डागर. डागात आली, पण आई इथं कवा आली घरी. असं आली. हे आमच्या सासूबाई आलेले आहेत. आमच्या बाई आल्यात बाई. बाईच्या पापड्या खायच्या चोरून. तर आमच्या इकडं नगर भागात जास्त बाईच म्हणतात. कुणाला बाई म्हणल्यावर लय वाटतं की बाई बाई म्हणजे काय, पण आमच्या इकडे सासूला बाईच म्हणतात. तर सासूबाई आता आमच्या बाई है ना बाई. कुठे गेल्या त्या. जगात माझ्या सासूसारखे सासू नाही माझी खरंच. आम्ही भांडलोच सासूला, पण सासू आम्हाला भांडत नाही का. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.